मरण हे अटळ आहे, मृत्यू हा येणारच आहे. मग मृत्यू कसा यावा या संदर्भामध्ये मी तुला सांगत होतो की ज्ञानी माणसं कशी असतात आणि अज्ञानी माणसं कशी वागतात. मग हेच मरण दोघांना पण समानच येत असतं, पण दुसह्य, एकाला दुसह्य होतं आणि एकाला एकदम सुसह्य होतं. हे कसं होतं त्याच्यावर मी भाष्य करणार आहे. नीटपणे आता तू लक्ष दे असं अर्जुनाला ते सांगतायत. आणि आता भगवान कृष्ण त्याला दोन्ही माणसांची लक्षणं सांगायला सुरुवात करणार आहेत. की ज्ञानी कसा आहे की जो सततच्या साधनेनं माझ्याशी एकाग्र झालेला आहे, माझ्याशी तद्रूप झालेला आहे, तो ज्ञानी. मग हा ज्ञानी जो आहे तो त्याच्या शरीराचे कार्य करत असतो, परंतु मनानं तो माझ्याशी अटॅच झालेला असतो. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर चोखा महार एक फार मोठे संत होऊन गेले. आणि हे जे आताचं बिदर आहे, ह्या बिदरला बेदर नावाच्या भाषेची सत्ता होती मोगलांची. तर तिथे मोठी त्याच्या जे राज्य होतं त्या राज्याला मोठी एक वेस बांधायची होती. आणि त्याच्यावर हे गरीब परिस्थिती त्यावेळी, आता लोकांकडे पैसे आले पण त्या काळी फार अडचण असायची. आणि त्यामुळे वेठबिगार म्हणून अनेक लोकांना काम मिळायचं, म्हणजे रोजगार हमी जशी असते तशी वेठबिगार प्रकार असायचा. तर त्या रोजगार हमीच्या कामावर चोखा आणि अनेक लोक कामावर होते. मोठे मोठे दगड रचायचे आणि त्याची भिंत करायची. आतासारखं RCC वगैरे हा प्रकार नसायचा. त्या मोठे दगड एकमेकावर रचून मोठीच्या मोठी जाडजूड भिंत, म्हणजे जरी तोप टाकली तरीसुद्धा शक्यतो बुरुज ढासळता कामा नये अशा प्रकारची जाडजूड भिंत बांधायचं आणि किल्ल्याला तटबंदी करायची. हे काम चालू होतं. त्याचे अनेक वेठबिगार गेलेले होते, तसे हेही त्याच्यामध्ये गेलेले होते. आणि बरीचशी भिंत झाली आणि काय झालं काय माहिती नाही, कदाचित लोड आला असेल किंवा आणखीन काहीतरी झालं असेल कारण, आणि भिंत अचानक कोसळली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 200-300 माणसं गाडली गेली आणि त्याच्यामध्ये मरून गेली. त्याच्यामध्ये चोखा पण गाडले गेले. आता चोखा गाडले गेले, भगवंतानं नामदेव महाराजांना दृष्टांत दिला की अरे त्याचे पुढे विधी करायला पाहिजे, ते तू जा आणि त्याच्या अस्थी चंद्रभागेमध्ये आणून विसर्जित कर. म्हणून नामदेव महाराज सुटले तिथून आणि शोधत त्या एरियाजवळ आले. पाहिलं तर तिथे आता 2-4 महिन्यानं सगळे जे देह होते ते सडून गेले होते, ढिगारे खाली पडले होते ना. आणि गरिबाची कोण दखल घेणार, बरं राज्य मोगलांचं कोण विचारणार. आणि त्याच्यामुळे ते सगळे देह सडले होते. तर त्याच्यामध्ये चोखांचा कुठला देह हा कळणार कसा. नामदेव महाराजांना प्रश्न पडला. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला हात जोडल्याने म्हणजे देवा मला कामगिरी दिलीत खरी, पण कोड्यातच टाकलं आहेत, ह्याच्यामध्ये अनेक देह आहे, ह्याच्यामध्ये चोखांचा देह कुठला कसा ओळखायचा. मग विठ्ठलानं परत नामदेव महाराजांना दृष्टांत दिला. आणि मग ती जी इकडे तिकडे इतरस्त्र झालेली जी हाडं होती ती हाडं उचलून नामदेव महाराज प्रत्येक देहाची कानाला लावून बघू लागले. तर असा एक त्यांच्यामध्ये त्यांना देह सापडला की त्या देहातून आवाज येत होता विठ्ठल 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 म्हणून, म्हणजे हाडांमधून. याच्यात तुम्ही समजून जायचं की देह हा पडणारच आहे, पण तो इतका तद्रूप झाला होता ती हाडंसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होतं. ज्ञानी माणसाचं हे प्रमुख लक्षण आहे की तो जिवंतपणे म्हणतच असतो, पण मृत्यू झाल्यानंतर सुद्धा देह सुटला आहे, भगवंताशी